तर मित्रांनो, आपण आता कोल्हापूरची ट्रिप करतोय, म्हणजे ज्योतिबा, बाळूमामा, नरसोबा, जे काही दत्ताचं मंदिर आहे ते. तर अशी काही बरीचशी ठिकाणं आहेत. तर ही आपण आता ट्रिप करणार आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पिण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी. तर आपण आता पाहू की राहण्याची व्यवस्था वगैरे कुठे काय, म्हणजे ज्योतिबाच्या जवळपास राहण्याची व्यवस्था आहे का, कुठल्या अजून ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे का, आपल्याला कोल्हापूरमध्ये यावं लागेल, हे सगळं पाहू आणि त्या ठिकाणांची पूर्ण माहिती घेऊ. तर चला आता सुरू करू. पुणे ते कोल्हापूर साधारणतः 240 किलोमीटरचं अंतर आहे. ज्योतिबा हे टेम्पल कोल्हापूरला न जाता अलीकडूनच एक टर्न आहे, तिथून आपल्याला जावे लागते. कराडच्या पुढे गेले की तुम्ही गुगल मॅप ऑन करा आणि त्यामध्ये ज्योतिबाचं लोकेशन टाका, तो तुम्हाला रस्ता बरोबर सापडेल. मी तुम्हाला प्रत्येक लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कारण ज्योतिबा नावानेच बरीच काही ठिकाणे जवळपास सुद्धा आहेत. तर त्यामुळे तुमचं जमलिंग होऊ शकतं. त्यामुळे यात लिंकवर क्लिक करून तुम्ही ज्योतिबाला जाऊ शकता. तर हे आपण पाहू शकता, जसजसं मंदिर जवळ येतं तसतसं आपल्याला लॉजिंग, भक्तनिवास, यात्री निवास हे सर्व दिसायला सुरू होते. आणि त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की इथं आपल्याला प्रत्येक प्रकारचे लॉजिंग, यात्री निवास, भक्तनिवास मिळतील. त्यामुळे इथं राहण्याचा तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण मंदिरात जाऊ आणि मंदिराचा इतिहास जाणून घेऊ. ज्योतिबाबद्दलची खास गोष्ट म्हणजे इथे लोकश्रद्धा आणि इतिहास दोन्ही एकत्र दिसतात. लोकपरंपरेनुसार भगवान ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त तेजातून प्रकट झालेले रक्षणकर्ते देव मानले जातात. या प्रदेशात रत्नासूर या दैत्याने उच्छाद मांडला होता आणि त्याचा संहार करण्यासाठी ज्योतिबांनी अवतार धारण केला, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच ज्योतिबा हे फक्त देवाचे नाव नाही, तर दुष्टाचा नाश करणारी, भक्ताचं रक्षण करणारी आणि न्यायासाठी उभी असलेली दैवी शक्ती म्हणून लोकांच्या मनात जिवंत आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीशी ज्योतिबाचं नातं अतिशय जवळचं मानलं जातं. स्थानिक श्रद्धेनुसार महालक्ष्मीच्या लढ्यात ज्योतिबांनी साथ दिली आणि या भूमीच्या रक्षणासाठी त्या डोंगरावर स्थिरावले. म्हणूनच वाडी रत्नागिरी हे नाव आणि रत्नासुराची कथा या ठिकाणाशी घट्ट जोडलेले आहेत. इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर या ठिकाणची परंपरा जुनी असली तरी आज दिसणारं भव्य मंदिर 18व्या शतकात अधिक विकसित झालं. इसवी सन 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी मुख्य मंदिर उभारलं. म्हणजेच ज्योतिबा हे एकाच वेळी लोकविश्वास, पुराणकथा आणि मराठा काळातील इतिहास याचं एक सुंदर संगम स्थान आहे. ज्योतिबाची चैत्र पौर्णिमेची यात्रा तर विशेष प्रसिद्ध आहे. त्यावेळी सासनकाठ्या, जयघोष, ढोल ताशे आणि गुलालाच्या उधळणीमुळे संपूर्ण डोंगर गुलाबी रक्तात न्हाऊन निघतो. म्हणूनच ज्योतिबाचा अनुभव फक्त धार्मिक न राहता तो महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत उत्सव बनतो. कोल्हापूरच्या प्रवासात ज्योतिबा हा फक्त एक थांबा नसून संपूर्ण प्रवासाला अर्थ देणारा अनुभव ठरतो. मागाशी आम्ही मागच्या साईडने आलो होतो, पण ही मेन एंट्री आहे आणि तिच्या तिकडे 5-6 लॉजिंग आहेत. आता हे पाय समोरच दिसतंय बघा, एक निवास म्हणून लिहिलेलं आहे. हां, योगा शाही निवास. तर इकडच्या साईडला एक 5-6 लॉजिंग आहेत, त्यामुळे इथं राहण्याची तर तुमचे काय हाल होणार नाहीत. आणि मग इथून अशी ही एंट्री आहे. हे पहा, हे शासकीय विश्रामगृह, यात्री निवास. इथं पण थांबता येईल तुम्हाला. इथून पुढे तुम्ही पन्हाळगडावर सुद्धा फिरण्यासाठी जाऊ शकता. पण आमच्या प्लॅनमध्ये पन्हाळगड आम्हाला आता करायचा नव्हता, कारण आम्ही पूर्वी तिथे जाऊन आलो होतो. पण तुम्ही जाऊ शकता. तर आम्ही आता कोल्हापूरच्या मंदिरात आलेलो आहे आणि लिटरली इतकी भयानक परिस्थिती आहे. रोड इतके छोटे छोटे आहेत, पार्किंगला बिलकुल जागा नाहीये आणि ट्रॅफिकचं तर काय बोलायचं. कुठली टू व्हीलर कुठून पण कशी पण काही घालतो. नियम नावाचा प्रकार नाही. मी एवढे दिवस पुण्याला नावं ठेवत होतो. भयानक परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये.
मी आता पार्किंग तर नाहीच आहे म्हणून मीच आता गाडीमध्ये थांबलो. बाकीच्यांना सांगितले तुम्ही आता दर्शन करून या. पण भयानक परिस्थिती आहे इथं पार्किंगची. तुम्ही जेव्हा येताल तेव्हा पार्किंगचा पूर्ण विचार करून या. गाडी कुठं लावायची, काय लावायची, त्याप्रमाणे प्रिपेअर होऊन या. आणि भयानक ट्रॅफिक म्हणजे काही नाही, कोणी कुठूनही कसाही गाडी घालतो आणि थोडं काही मागं पुढं झालं की लगेच डोळे वाटारून बघतो प्रत्येक माणूस. तर अवघड आहे जरा कोल्हापूरमध्ये मंदिराच्या इथं. तर ठीक आहे, बाकीचे दर्शन करून येतात. मी आता बाहेरूनच दर्शन करायला लागणार आहे, मला एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. ठीक आहे, चला आता. तर या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही लांब कुठेतरी जिथे पार्किंग मिळेल तिथे तुमची 4 व्हीलर लावा आणि तिथून मीटरची रिक्षा करून मंदिराकडे या. दर्शन घ्या, परत मीटरची रिक्षा करून गाडीकडे जा. हा एकदम उत्तम पर्याय आहे. नाहीतर तुम्ही पार्किंग शोधत बसताल, पार्किंग मिळणार नाही. पुढे निघालो नरसोबावाडीकडे. कोल्हापूर पासून साधारणतः 45 ते 50 किलोमीटर अंतरावर नरसोबाची वाडी. तर आपण आता नरसिंहवाडीला आलेलो आहे. आणि हे पहा, पलीकडे एक राहण्याची व्यवस्था आहे, इकडं राहण्याची व्यवस्था आहे. ही सेवाश्रम यात्री निवास, इथे राहण्याची व्यवस्था आहे. इकडं हा रोड मंदिराकडे जातो. हे पहा, जोशी यात्री निवास. म्हणजे इथं आपल्याला भरपूर राहण्याची व्यवस्था मिळते. तर इथं पण काही टेन्शन नाही आहे. आणि काल ॲक्च्युली आम्ही सांगलीमध्ये आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्या घरी राहिलो होतो. त्यामुळे मी असं काही कुठलं लॉजिंग वगैरे दाखवलं नाही. तिकडं आपण गेलो होतो. हे पहा, इथं पण आहे दत्त छाया यात्री निवास. बऱ्याच जागा आहेत इथं यात्री निवासच्या, म्हणजे इथं राहण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. नरसोबाची वाडी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमाजवळ वसलेलं हे तीर्थक्षेत्र दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या ठिकाणचं महत्त्व मुख्यतः श्री दत्त संप्रदायाशी जोडलेलं आहे. दत्त परंपरेनुसार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना दत्तावतार मानलं जातं आणि नरसोबाच्या वाडीत त्यांच्या पवित्र पादुकांची पूजा केली जाते. म्हणून इथे दर्शन म्हणजे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणं नाही, तर गुरुचरणी नतमस्तक होऊन एक आध्यात्मिक आधार अनुभवणं असतं. या क्षेत्राला नृसिंहवाडी असंही म्हटलं जातं. नरसोबाच्या वाडीचा इतिहास आणि महत्त्व समजून घ्यायचं झालं तर श्री गुरुचरित्र परंपरा आठवते. अधिकृत माहितीनुसार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या परिसरात तब्बल 12 वर्षे वास्तव्यास होते. त्या काळात हा परिसर औदुंबर वृक्षांनी समृद्ध होता आणि नदीकाठचं एक क्षेत्र साधन, उपासना आणि पावित्र्यामुळे विशेष मानलं जाऊ लागलं. समोरच्या तीरावर अमरेश्वरांचं स्थान असल्यामुळे या भागाला अमरापूर असाही उल्लेख आढळतो. अशा या पवित्र भूमीवर श्री गुरूंच्या वास्तव्यामुळे नरसोबाची वाडी पुढे दत्त भक्तांचं एक मोठं आणि जागृत तीर्थक्षेत्र बनलं. या मंदिराचं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथं मुख्य पूजास्थानी मूर्तीपेक्षा पादुकांना अधिक महत्त्व आहे. भक्तांच्या भावनेत या पादुका म्हणजे श्री गुरूंच्या जिवंत उपस्थितीचं प्रतीक मानलं जातं. पहाटेची काकड आरती पूजा, दुपारची महापूजा, संध्याकाळची आरती आणि पालखी यामुळे इथला दिवस भक्तिमय लयीत वाहत राहतो. नदीकाठची शांतता, मंदिरातील गंभीर पवित्रता आणि गुरुचरणी माथा टेकल्यावर मनात उतरलेली प्रसन्नता या सगळ्यामुळे नरसोबाची वाडी मनात कायमच साठून राहते. कोल्हापूरच्या प्रवासात हे ठिकाण म्हणजे एक सुंदर विराम आहे. नरसोबाची वाडी येथून आम्ही पुढे निघालो बाळूमामाकडे. आम्ही आदल्या दिवशी सांगली येथे मुक्काम केला होता, त्यामुळे सांगलीपासून नरसोबाची वाडी जवळ होते. त्यामुळे आम्ही आधी नरसोबाच्या वाडीला गेलो आणि मग पुढे बाळूमामाकडे. पण तुम्ही कुठे राहता यावर डिपेंड आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कुठे जाणार. समजा तुम्ही कोल्हापूरमध्ये मुक्काम केला तर तुम्ही आधी बाळूमामाला जाऊन या. बाळूमामाला गेल्यानंतर मग नरसोबाची वाडी करून मग तुम्ही पुढे घराकडे प्रस्थान करू शकता. पुणे, मुंबई, नाशिक जिथे असेल तिथे. तर आपण आता बाळूमामाला आलेलो आहे आणि इथं पे अँड पार्क आहे बघा, 50 रुपये. आणि इकडं पलीकडच्या साईडला मंदिर. हे पुलाच्या खाली आहे मंदिर, एवढं लक्षात ठेवायचं. पुलावरती नाही जायचं.
तुम्हाला पेंट पार्क नसेल करायचं तर इकडं कुठंतरी साईडला पार्क करावी लागेल गाडी. कोल्हापूर पासून साधारणतः 40-45 किलोमीटर अंतरावर बुदरगड तालुक्यातील वसलेले हे देवस्थान सद्गुरू संत श्री बाळूमामा महाराजांच्या समाधीमुळे अत्यंत प्रसिद्ध आहे. बाळूमामा महाराजांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी अकोले येथे झाला आणि 4 सप्टेंबर 1966 रोजी त्यांनी आदमापूर येथे समाधी घेतली. आज जे मंदिर भाविकांना दर्शनासाठी दिसतं ते या समाधी स्थळाभोवती उभं राहिलेलं श्रद्धेचं केंद्र आहे. भक्तांच्या मनात बाळूमामा हे केवळ संत नसून आधार, कृपा आणि जिवंत विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. बाळूमामांचं आयुष्य अत्यंत साधं, लोकांमध्ये मिसळलेलं आणि जनसामान्यांच्या दुःखाशी जोडलेलं होतं. अधिकृत माहितीनुसार ते कुरुबा गौडा म्हणजेच धनगर परंपरेतील मेंढपाळ होते. साध्या जीवनातून लोकांच्या अडीअडचणींमध्ये उभं राहून आणि श्रद्धा, प्रेम, साधेपणा यांचा संदेश देत त्यांनी असंख्य भक्तांच्या मनात स्थान मिळवलं. म्हणूनच आदमापूरचं हे देवस्थान एक भव्य राजेशाही इतिहासामुळे नाही, पण एक साध्या लोकमानसात खोलवर रुजलेल्या संताच्या स्मृतीमुळे मोठं झालेलं आहे. मंदिरात प्रवेश करताना जाणवतं की इथली ताकद केवळ वास्तूत नाही तर भावनेत आहे. आदमापूरचं बाळूमामा मंदिर म्हणजे भव्यतेपेक्षा भक्तीचा अनुभव देणारं ठिकाण, जिथं लोक आजही आशेने येतात, श्रद्धेने नमतात आणि समाधान घेऊन परततात. म्हणूनच बाळूमामा हे नाव फक्त एका संताचं नाही तर लाखो भक्तांच्या विश्वासाचं जिवंत रूप आहे. तर हे पहा, व्हाईट डायमंड, अजून काय प्रगती, अजून हे भक्त निवास, सद्गुरू भक्त निवास. हे संत बाळूमामा यात्री निवास. तर इथं राहण्याचा काहीच प्रॉब्लेम दिसत नाही आहे. खूप सारे लॉजिंग, भक्त निवास वगैरे आहेत, त्यामुळे तुम्ही इथं बिंदास येऊ शकता. आणि काही 4-5 लॉजिंगमध्ये, भक्त निवासमध्ये इन्क्वायरी केली की तुम्हाला पाहिजे तसं मिळेल, आवडेल तसं. बाई रत्नाई, हे सद्गुरू. आणि तिकडं पण काय काय आहेत बघा, सद्गुरू. आणि इकडच्या साईडला पण 2-3 लॉजिंग भक्त निवास आहेत. आणि हे एंट्री. तर त्यामुळे राहण्याचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत जेवढी ठिकाणं पाहिली त्याच्यामध्ये कुठंच राहण्याचा प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही इथं नक्कीच करू शकता. सानिका, हे गोल्डन हॉल लॉजिंग. तर आता अजून एक ठिकाण आहे, मला नाव सांगता येतं नाही, तर आपण आता तिथं जाऊ. बाळूमामांचं काहीतरी. हे पहा, इकडं मूळ जे आहे, म्हणजे आत्ता आपण जिथे गेलो होतो तिथून एक 7-8-10 किलोमीटर लांबपर्यंत हे आहे. तर इथं काहीतरी काठी आहे म्हणतात, ते आपण आता पाहू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे लोकेशन मी देतोच तुम्हाला, लोकेशनचा खूपच प्रॉब्लेम होतो शोधायला. आणि गुगलला वेगवेगळे लोकेशन त्याच नावाने बरीचशी ठिकाणं आहेत, तर तो खूप प्रॉब्लेम होतो. आदमापूर आणि बाळूमामांच्या परंपरेशी जोडलेलं आणखी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मेतके. कागल तालुक्यातील हे ठिकाण बाळूमामांचं मूळ क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणि इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध रणखांब. स्थानिक परंपरेनुसार हा रणखांब बाळूमामांनी इसवी सन 1932 साली रोवला आणि तो भक्तांच्या इडापिडा दूर व्हाव्यात, श्रद्धेला आधार मिळावा आणि भूमीचं आध्यात्मिक केंद्र म्हणून स्थान दृढ व्हावं या भावनेतून उभा राहिला असं मानलं जातं. मेतकेतील हे देवस्थान आज श्री हालसिद्धीनाथ बाळूमामा मंदिर म्हणून ओळखलं जातं. उपलब्ध वृत्तानुसार बाळूमामांनी येथे हालसिद्धीनाथाचं स्थान उभं केलं आणि पुढे या ठिकाणाला त्यांच्या नावामुळे वेगळी ओळख निर्माण झाली. रणखांबाबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो वर्षभर तसा दिसत नाही. सागवानी लाकडाच्या मूळ खांबावर नंतर पंचधातूंचं वेष्टन तयार करण्यात आलं.
आणि वर्षातील बहुतांश काळ हा खांब त्या वेष्टनामध्ये झाकलेला असतो. पण श्रावण महिन्यात हे वेष्टन काढून मूळ रणखांब हा भाविकांसाठी त्यांच्या दर्शनासाठी खुला केला जातो. म्हणूनच श्रावणात मेत केलं जाणं अनेक भक्तांसाठी विशेष मानलं जातं. तर आमची ही ट्रिप इथेच संपली आणि आम्ही पुण्याकडे प्रस्थान केले. कोल्हापूरच्या जवळपास आणखी बरीचशी ठिकाणे आहेत, ती तुम्ही तुमच्या ट्रिपमध्ये ॲड करू शकता. जसं पन्हाळगड, सिद्धगिरी, कनेरी मठ, कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव, न्यू शाहू पॅलेस, शाहू म्युझियम, शालिनी पॅलेस, राधानगरी अशी सुद्धा काही ठिकाणे आहेत. त्यामुळे तुमच्या ट्रिपचा एक दिवस एक्स्ट्रा वाढू शकतो जर का यापैकी काही ठिकाणे तुम्ही ॲड केली तर. व्लॉगमधली माहिती आवडली असल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.